कोण सांगू शकेल का काल काय काय शिकवलं? मी स्क्रीन शेअर करतो. रेकॉर्डेड लेक्चर भेटलं का तुम्हाला? कालचं मी पाठवलं आय थिंक रेकॉर्डेड लेक्चर पण. काल आपण एक टूल शिकलो ज्याचं नाव होतं पिंगडम. ओके, त्याच्यामध्ये आपण टेक्निकल एसईओच्या गोष्टी शिकल्या. रिक्वेस्ट काय असतं, पेज लोड टाईम काय असतं, पेज साईज काय असते, आठवलं? ह्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरला शिकल्या होत्या. कोणाचा काही त्याच्यामध्ये डाऊट असेल तर डाऊट विचारा. सर साईट मॅप टेक्निकल इश्यू मध्येच कन्वर्ट होते ना? साईट मॅप हा. साईट मॅप ऑप्टिमायझेशन टेक्निकल एसईओ हो होऊ शकतं. दोन गोष्टी होऊ शकतात. आत्तापर्यंत आपण ऑन पेजमध्ये त्याला ऑन पेजमध्ये म्हणू शकता तुम्ही. आत्तापर्यंत घेत होतो, पण आत्ताचा जो आता नवीन साईट मॅप वगैरे जे नवीन जनरेट व्हायला लागलेत ना AI आल्यापासून, ते सगळे टेक्निकल एसईओमध्ये जाणार. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की कॅटेगरी वाईज सेपरेट साईट मॅप, पेजेस वाईज, पोस्ट वाईज सेपरेट सेपरेट साईट मॅप बनतात. एका साईट मॅपच्या आत मल्टिपल साईट मॅपच्या लिंक्स राहतात. तर ते साईट मॅप जे आहेत ना, ते सगळे आता टेक्निकल एसईओचा पार्ट झालेले आहेत. sitemap.xml. ओके सर. ओके, ठीक. अजून अजून कोणाचे काही डाऊट आहेत का? तुम्ही एसईओ बद्दल काही व्हिडिओ पाहिले असतील, काही वाचलं असेल, कुठे प्रॅक्टिस केली असेल, त्याच्यामध्ये काय डाऊट आला का तुम्हाला? ओके, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण एक टूल शिकणार आहे, गुगल लाईट हाऊस. ओके, गुगल लाईट हाऊस हे आपण टूल आज शिकणार आहोत. काय आहे या टूलमध्ये? कोणी यूज केलेला आहे का या टूलचा याच्या आधी? नाही सर. ओके, ठीक आहे. काल ज्या गोष्टी आपण शिकलो का नाही टेक्निकल एसईओचा, त्याच्यातलाच थोडासा डिटेलिंगचा पार्ट जो आहे ना, तो या गुगल लाईट हाऊसमध्ये आहे. ते कसं यूज करायचं तिथून आपण शिकूयात. ओके, मी आता हे आपलं कालचं टूल होतं, tools.pingdom. ओके, इथे गुगल लाईट हाऊस टाकलेला आहे. मी आधी याला काय करतो, याला रिमूव्ह करतो, परत तुम्हाला इन्स्टॉल वगैरे करून सगळं दाखवेल. ओके, आता इन्स्टॉल कसं करायचं आहे तर सिंपल प्रोसेस आहे. वेब स्टोअरवरती जायचं. गुगल वेब स्टोअर. ओके, वेब स्टोअरवरती गेला तुम्ही. आता इथे आल्यानंतर काय करायचं आहे, क्रोम वेब स्टोअर तुम्ही म्हणू शकता. ओके, इथं तुम्हाला ते टूल तुमचं टाकायचं आहे. टूलचं नाव काय आहे? गुगल लाईट हाऊस. आता गुगल लाईट हाऊसवरती क्लिक करायचे. इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं हे जे आहे ते टूल आहे. टूल किंवा तुम्ही त्याला एक्सटेन्शन सुद्धा म्हणू शकता. कोणी डेव्हलप केलेलं आहे तर developers.google, म्हणजे गुगलच्या डेव्हलपर्सने ते तयार केलेलं आहे. त्याच्याबद्दलचं जी ओव्हरव्ह्यूची माहिती आहे ती तुम्ही इथे बघू शकता. ओके, त्याचा जो सोर्स कोड आहे तो तुम्हाला गिटहब वरती मिळेल. गिटहब काय आहे माहिती आहे का कोणाला?
हे डेव्हलपर लोक वापरतात. गिटहब ओपन सोर्स कोड असतो. ओके, कोणीही त्याचा ॲक्सेस करू शकतो. हे डेव्हलपर लोक जे आहेत ते हे प्लॅटफॉर्म वापरतात. ओके, जसं की क्लायंट्समध्ये, तर क्लायंट्सच्या आत काय आहे ते सगळा कोड तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, जे काही कोड आहे ते सगळं तुम्हाला इथे मिळतो. JS चा ह्याचा त्याचा सगळा कोड तुम्हाला गिटहबवरनं मिळतो. अ, म्हणजे सर गिटहब तेच आहे ना टूल की जे डेव्हलपर तिथे कोड टाकतो म्हणजे टेस्टर टेस्टर तिथूनच घेतात म्हणजे कोड चेक करायला वगैरे? नाही, आता बघा कसं आहे हं, की गिटहब काय आहे ते समजून घ्या आधी. गिटहब आहे का नाही, हे एक प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्मवरती हां, सगळ्या पद्धतीचे कोड राहतात. मॅक्सिमम जे ओपन सोर्स असतात ना, ओपन सोर्स म्हणजे काय, फ्रीचे सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरचे कोड तुम्हाला गिटहबवरती मिळतात. तर ते जे लाईट हाऊस जे टूल आहे ते गुगलनं फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे. म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही ते टूल जे आहे ते यूज करू शकता. ओके, तुम्हाला इथे जायची काही गरज नाही आहे. हे डेव्हलपर लोकांसाठी आहे. ठीक आहे. ओके, हे बघा वेगवेगळे ओके सर. त्यांचे रिपोर्ट्स पण त्यांनी ठेवलेले आहेत. ओके, बाकीच्या पण गोष्टी त्यांनी गिटहबवरती ठेवलेल्या आहेत. ओके, मग त्याचा काय इथं यूज नाही आहे. ओके, आपला जो मेन एम आहे तो एम आहे की टूल रेडी आहे. एक तर तुम्ही फक्त त्याचं लेटेस्ट व्हर्जन जास्तीत जास्त बघू शकता की काय लेटेस्ट व्हर्जन वगैरे तिथे टाकलेलं आहे का. ओके, इथे बघा व्हर्जन किती आहे, 100.0.04. एवढं तुमच्यासाठी ठीक आहे. कधी अपडेट झाले, 23 एप्रिलला त्यांनी जो रिलीज आहे तो दिलेला आहे या व्हर्जनचा. ह्या टूलची साईज किती आहे, 50.7 KB. कोणत्या लँग्वेजमध्ये टूल आहे तर इंग्लिशमध्ये आहे. आता गुगलच्या आता पूर्ण वर्ल्ड वाईड कंपनी आहे. ओके, तर त्याच्या कोणत्या डेव्हलपर्सने ते बनवलं आहे, तर गुगलचे आयर्लंड देशातले जे गुगलचे डेव्हलपर आहेत त्यांनी ते बनवलेलं आहे. हे त्यांचा ॲड्रेस आहे. सगळं डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, ईमेल दिलेला आहे, फोन नंबर दिलेला आहे. ओके, सो ह्या एक्सटेन्शनवरती तुम्ही ट्रस्ट करू शकता. सांगायचा उद्देश काय, तर याच्यावरती तुम्ही ट्रस्ट करू शकता. ॲड कसं करायचं एक्सटेन्शन, तर ॲड टू क्रोम, ॲड एक्सटेन्शन म्हणायचं. ओके, आणि मग इथे तुमचं जे एक्सटेन्शन आहे ते ॲड होईल. इथे जे पझलचं आयकॉन दिसतंय ना, या पझलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथं ते असं आत हाईड झालेलं असतं टूल. ओके, त्याला बाहेर आणायचं असेल तर तुम्हाला इथं पिनवरती क्लिक करावं लागेल. त्या पिनवरती क्लिक केल्यानंतर ते टूल तुमचं बाहेर येतं. ओके, तर हा आहे त्याचा इन्स्टॉलेशनचा प्रोसेस. एवढी सिम्पल आहे. रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्याकडे एक जीमेल आय डी असावा, तुमच्याकडे क्रोम ब्राउझर असावा. क्रोम ब्राउझर खूप महत्त्वाचं आहे कारण हे गुगलचं टूल आहे आणि क्रोम ब्राउझर हा सुद्धा गुगलचाच प्लॅटफॉर्म आहे. ओके, सो आता इन्स्टॉलेशन असं करायचं. आता या टूलचा यूज कसा करायचा ते पाहूयात. सिम्पल आहे. कोणत्याही एका साईटवर जावं, जसं की Hyundai i20चं पेज आहे इथे. ओके, Hyundai i20 हे मी रिफ्रेश करतो. ओके, आता या पेजवरती काही यांचे जे टेक्निकल ॲनालायसिसच्या गोष्टी आहेत ना त्या आपण इथे पाहायच्या आहेत. ओके, सो पेज आपण लोड केलं ब्राउझरमध्ये. पेज लोड केल्यानंतर काय करायचं, सिम्पली तुम्हाला ह्या लाईट हाऊसच्या टूलवरती तुम्हाला क्लिक करायचे. ओके, आता इथं 2 टाईपचे रिझल्ट्स मिळतात. PSI फ्रंट एंड. ओके, म्हणजे काय, तर पेज स्पीड डॉट वेब डॉट डेववरती फ्रंट एंड रिलेटेड तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जातात. आणि लाईट हाऊस व्ह्यूवर याच्यामध्ये पण तुम्हाला एक पद्धतीचा रिझल्ट मिळतो. डिव्हाइस बघितलं तर एक तर मोबाईलवरती तुम्ही टेस्ट करू शकता किंवा डेस्कटॉपवरती करू शकता. दोन्हीवरती तुम्ही करू शकता. आपण डेस्कटॉप इथे सिलेक्ट करूयात. लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता इंग्लिश. ओके, एवढं झालं की आता तुम्हाला इथे जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे.
जनरेट रिपोर्ट म्हणल्यानंतर त्या पेजशी रिलेटेड सगळी माहिती जी आहे ना ती माहिती आपल्याला इथे दाखवली जाते. ओके, हे बघा मी टॉपची साईट घेतलेली आहे. ही साईट खूप भारी आहे, कार देखो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं एरर मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तरी पण आपण जे आहे ते पाहूयात. ओके, आपण दुसऱ्या पण एका साईटवरती ट्राय करूया जिथं आपल्याला एरर्स पण मिळतील. सो इथे आपण थांबलेलो आहे का, तर इथे जे डायग्नोसिस आहे ते चालू आहे. ओके, इथे लोड होते. गुगल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतं की कोणत्या इंटरनेटच्या कनेक्शनवरती टेस्ट घेतलेली आहे, कोणत्या कंट्री, कोणत्या डिव्हाइसवरून टेस्ट जी आहे ती घेतलेली आहे. सगळ्या पद्धतीचं ते डेटा तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतं. थोडंसं वेट करावं लागेल. ओके, जोपर्यंत हे डायग्नोसिस होत आहे ना तोपर्यंत आपण वरच्या गोष्टी डिस्कस करूया. जसं की इथं मोबाईल फोन आहे, डेस्कटॉप आहे, बरोबर. या दोघांवरती तुम्ही पेज जे आहे ते ॲनालाइज करू शकता. कोर वेब व्हायटल असेसमेंट. ओके, म्हणजे कोर वेब व्हायटलशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ना ते पॉईंट्स तुम्हाला इथं दिसतील. जसं की लार्जेस्ट कॉन्टेंटफुल पेंट, ज्याला आपण LCP म्हणतो. ओके, लार्जेस्ट कॉन्टेंटफुल पेंट म्हणजे काय असतं, तर हे बघा, आता हे आपलं आहे काय, पेंट. ओके, आता ही तुमची स्क्रीन आहे डेस्कटॉपची. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे एलिमेंट्स टाकत असता, छोटे मोठे तुमचे एलिमेंट्स असतात. ओके, आणि एखाद्या पेजवरती तुम्ही असं बॅनर पण टाकलेला असतो. ओके, सो टेक्स्ट सोडून जे काही तुमचं कलरिंगमध्ये असतं, कलरमध्ये किंवा इमेजच्या स्वरूपात असतं, ओके, ते त्याच्यातला जो लार्जेस्ट पार्ट आहे तो लार्जेस्ट पार्ट लोड व्हायला किती टाइम लागणार. म्हणजे आता हे एक वेब डेस्कटॉप आहे आणि हे एक वेब पेज. वेब पेजमध्ये टेक्स्ट पण आहे आणि एक बॅनर पण आहे. हा बॅनर आहे, इथं इमेज आहे तुमची. ओके, तर ही जी इमेज आहे याला आपण म्हणतो लार्जेस्ट कॉन्टेंटफुल पेज. म्हणजे काय, तर हा डेस्कटॉपच्या स्क्रीनवरचा सगळ्यात मोठा असणारा पार्ट हा आहे. ओके, सो अशा प्रत्येक पेजवरती वेगळं, प्रत्येक पेजवरती बॅनरच असेल का, नाही. काही ठिकाणी असं पण असेल की इथूनच टेक्स्ट सुरू झाला असेल पण इथे साईड बार असेल आणि साईड बारला अशी एक व्हर्टिकल ॲड असेल. ओके, तर ह्या केसमध्ये हा झाला LCP, लार्जेस्ट कॉन्टेंट. LCP नाही झाला, हा LCPचा एलिमेंट झाला, हा LCPचा एलिमेंट झाला. आणि हा लोड होण्यासाठी तुमच्या ब्राउझरवरती किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती लोड होण्यासाठी किती टाइम लागला त्याच्याशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत. जसं की ते काय सांगते, ते 0.8 सेकंद लागले. ओके, आता ह्या LCP बद्दल जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये वाचायचं असेल तर हे सगळे गुगलचीच लोक आहेत. यांनी तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे की LCP नक्की काय आहे. ओके, इमेज, आता इमेज रंगीत टेक्स्ट ब्लॉक सुद्धा असू शकतो, व्हिडिओ पण असू शकतो, बरं का. जर कलरफुल टेक्स्टचा ब्लॉक असेल तर ते सुद्धा असू शकतं, फक्त इमेज नाही. रंगीत टेक्स्ट ब्लॉक किंवा व्हिडिओ सुद्धा LCP मध्ये येऊ शकतो. किती असला पाहिजे लोड टाइम, तर 2.5 सेकंदाच्या आत असला पाहिजे. ओके, तर इथं त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला LCP बद्दल सांगितलेल्या आहेत. सी, इथं त्यांनी तुम्हाला चित्र पण दाखवलेलं आहे. FCP, फर्स्ट कॉन्टेंटफुल पेंट, म्हणजे हे जे पहिला एलिमेंट आहे तो लोड होण्यासाठी जे लागतं त्याला FCP म्हणतो. LCP म्हणजे लार्जेस्ट कॉन्टेंटफुल पेंट. ज्यावेळेस तुमची स्क्रीन लोड होते त्यातला जो लार्जेस्ट वाला पार्ट आहे तो लोड होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे LCP. ओके, ह्या पेजवरती दाखवलेला आहे LCP. ओके, इथे बघा, इथे FCP दाखवलेला आहे. इंस्टाग्रामचं पेज त्यांनी लोड केलेलं आहे.
तर इंस्टाग्राम ज्यावेळेस लोड होतं बघा मोबाईलवरती, त्यावेळेस असं सुरुवातीला आयकन येतो. तर जो पहिला आलेला आयकॉन असतो त्याला एफ-सी-पी म्हणतो. एफ-सी-पी म्हणजे काय? फर्स्ट कॉन्टेंटफुल पेंट. आणि त्या इंस्टाग्रामच्या पेजवरती पूर्ण पेज लोड झाल्यानंतर जो लार्जेस्ट वाला पार्ट असतो, आता इथे हा लोगोचा पार्ट आहे तो लार्जेस्ट वाला आहे, तर त्याला एल-सी-पी म्हणतो आपण. ओके. जेव्हा पेज लोड होत असतं तेव्हा पहिला एलिमेंट जो लोड होतो त्याला म्हणतो आपण फर्स्ट कॉन्टेंटफुल पेंट. आणि पूर्ण पेज लोड झाल्यानंतर त्या पेजचा सगळ्यात मोठा वाला जो पार्ट आहे त्याला एल-सी-पी म्हटला जातो. ओके. हे जर समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. एफ-सी-पी म्हणजे फर्स्ट कॉन्टेंटफुल पेंट, एल-सी-पी म्हणजे लार्ज कॉन्टेंटफुल पेंट. ओके. सो हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला तुमच्या रिपोर्ट्समध्ये दिसतील. सी लार्ज कॉन्टेंटफुल पेंट आणि इथे तुम्हाला फर्स्ट त्याच्या खाली बघा, त्याच्या खाली आहे फर्स्ट कॉन्टेंटफुल पेंट. दोघं पण प्रॉपर जेवढं त्यांनी डिसाईड केलेलं आहे तेवढ्या टाईममध्ये लोड झालेलं आहे. जसं की एल-सी-पी झालेला आहे 0.8 सेकंडमध्ये आणि एफ-सी-पी झालेला आहे 0.7 सेकंडमध्ये. टाइम किती त्यांनी सांगितलेला आहे? टाइम किती असावा? 2.5 सेकंड पेक्षा कमी. ओके. एवढ्या कमी टाइम मध्ये तुमचा एफ-सी-पी आणि एल-सी-पी लोड झाला पाहिजे. ओके. आता बाकी इथं आहे इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट. ओके. हे काय आहे बघूया. हे झालेलं आहे लोड 68 मिली सेकंड मध्ये. ओके. हा एल-सी-पी आपण पाहिला. आता आहे इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट म्हणजे काय, तर इथे तुम्हाला बघा त्यांनी GIF मध्ये दाखवलेलं आहे. जसं की आपले क्वेश्चन्स असतात, FAQs असतात, बरोबर. आता FAQs मध्ये आपण कधी कधी FAQ सेक्शन हाईड केलेला असतो. वेब पेज तर लोड झालेला असतं, पण लोड झाल्यानंतर आपण त्या FAQs वरती क्लिक करतो आणि त्याचं आन्सर जे आहे ते खाली ओपन होतं, बरोबर. सो इथं बघा त्यांनी गुड रिस्पॉन्स आणि पुअर रिस्पॉन्स दाखवलेला आहे. तर जे प्रॉपर पद्धतीनं ओपन होतं आणि क्लोज होतं त्याला त्यांनी गुड रिस्पॉन्सिव्ह सांगितलेला आहे. ओके. तर हा जो INP आहे इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट हा असावा 200 मायक्रो सेकंडपेक्षा कमी. ओके. इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट म्हणजे काय, तर त्यांनी टाइम नाही घेतला पाहिजे. ह्या केसमध्ये बघा तो टाइम घेतोय, बरोबर. क्लिक केल्यानंतर कसा एकदम स्मूथली ओपन झाला पाहिजे, एकदम स्मूथली ओपन झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल द डिजिटल NMD वरती आपण टाकलाय का बघूयात. टाकलेलं पण इथे काय असं हाईड अँड ओपन केलेलं नाही. ओके. आता याच्यावरती क्लिक करतो. हे बघा हा जो आहे हा सेक्शन किती स्मूथली ओपन होतोय बघा. ओके. ज्यावेळेस मी प्लस वरती क्लिक करतोय किती फास्ट मध्ये ओपन होतोय बघा. सो याला म्हणायचं इंटरॅक्टिव्ह टू द नेक्स्ट पेंट. जर मी इथं क्लिक केलं आणि ओपन व्हायला टाइम घेतला असता तर, जसं की इथं टाइम घेतोय बघा, इथे माझ्यामध्ये टाइम घेतो. आता मी इथे डेटा सायन्स कोर्स इन पुणे म्हणतोय, ओपन व्हायला बघा टाइम घेतोय 200 मायक्रो सेकंड पेक्षा आय थिंक हा जास्त टाइम घेतो. ठीक आहे. मी पेज बदलतो, हा टाइम घेतोय. ओके. का तर ते पूर्ण पेज लोड होण्यासाठी. ओके. टाइम घेतोय. ओके. बट इथे या केसमध्ये माझं प्रॉपर INP व्यवस्थित वर्क करतोय. ओके. सो हे आहे इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट. किती असावा? 200 मायक्रो सेकंड पेक्षा कमी असावा. इथं त्यांनी प्रॉपर त्याची डिटेल्स तुम्हाला सांगितलेली आहे की माऊस क्लिक केल्यानंतर किंवा डिव्हाइसवरती टॅप केल्यानंतर किती वेळात तुमचं ते ओपन झालं पाहिजे, कसं ओपन झालं पाहिजे. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यानं सांगितलेल्या आहेत. हाऊ टू मेजर INP. ओके. INP तुमचं कसं मेजर केलं जातं त्याच्याबद्दल पण त्यांनी माहिती सांगितलेली आहे. क्रोम युजर एक्सपिरियन्स रिपोर्ट CRUX हा एक रिपोर्ट आहे, त्याच्यात पण तुम्ही रिलेटेड माहिती वाचू शकता.
ओके. सगळ्या ह्या इन डिटेलमध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कोडिंगचा काही पार्ट नाही आहे, बट रीडिंगचा पार्ट आहे. तुम्ही रीड करू शकता. ओके. इथे काय त्यांनी लायब्ररीज आणि जावास्क्रिप्ट बद्दल पण सांगितलेलं. हाऊ टू इम्प्रूव्ह INP, कसा इम्प्रूव्ह करायचा त्याच्याशी पण त्यांनी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. इथे तुम्ही वाचू शकता की इंटरनल रिपोर्ट्स अँड डॅशबोर्डमध्ये तुम्ही चेक करा, तिथून तुम्ही INP जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. सो हा आहे INP. असला पाहिजे 200 मायक्रोसेकंडपेक्षा कमी आणि ह्या केसमध्ये आहे 68 मायक्रोसेकंड. सो हा सुद्धा रिझल्ट त्यांचा ग्रीनमध्ये आलेला आहे. नेक्स्ट आहे कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट 0.03 सेकंद आहे. क्युम्युलेटिव्ह किंवा कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट. ओके. असा हा सेक्शन आहे. याच्याबद्दल त्यानं काय सांगितलंय बघा. आता बघा इथे ऑर्डर कन्फर्मेशन. ओके. ऑर्डर कन्फर्मेशन करताना कसं होतंय बघा. आता नो गो टू बॅक. आता गो टू बॅक म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, ऑर्डर कंप्लीट. ओके. सी नो गो टू बॅक म्हटल्यानंतर एक पॉपअप आला इथे, बरोबर. प्रो टिप चेक द फास्टर युजिंग ॲप इन्स्टॉल. हा जो आहे हा काय झाला, ज्यावेळेस मी ह्याच्यावरती क्लिक केली, एक नवीन ॲक्शन घेतल्यानंतर इथे एक पॉपअप आला. ते जो काय तुमचा हा कॉन्टेंट होता, आधी ऑर्डर कन्फर्मेशन वरती होतं, बरोबर. ऑर्डर कन्फर्मेशन आधी, एक मिनटं, मागं काय येत नाही. ऑर्डर कन्फर्मेशन आधी वरती होतं, पण ज्यावेळेस मी एखादी ॲक्शन केल्यानंतर ऑर्डर कन्फर्मेशन आणि त्याचा खालचा पार्ट थोडासा खाली सरकला गेला. ओके. तर याला म्हणतात कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट. इथं शिफ्ट झालेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर परत हा शिफ्ट होऊन इथं काय येतं, ऑर्डर कंप्लीट. सो हे आहे तुमचं CLS. ओके. आता हा CLS जो आहे तो किती वेळात शिफ्टिंग झालं पाहिजे, 0.1 सेकंदामध्ये. 0.1 सेकंदामध्ये म्हणजे एकदम स्मूथली गोष्टी झाल्या पाहिजेत. ओके. सो त्याला आपण म्हणतो कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट. जसं की आता ह्या केसमध्ये दाखवलं आहे, इथे तुम्ही काही इंटरॅक्शन केलं आणि हा जो कॉन्टेंट आहे तो खाली शिफ्ट झाला, तर हा एकदम 0.1 सेकंदामध्ये शिफ्ट जो आहे तो झाला पाहिजे. इथे क्लिक टू मी म्हटल्यानंतर ओके असा पॉपअप येतोय खालून. फुटरमधनं कधी कधी काय गोष्टी येतात अशा बॉटम मोबाईलमधून, त्यावेळेस पण CLS मेजर केला जातो. जसं की आता मोबाईलवरती तुम्ही वेबसाईट ओपन केली, तिथे ड्रॉप डाऊन असतील. ओके. सपोज लेट मी शो यू. आता ही वेबसाईट जी आहे ती मी मोबाईल फोनवरती ओपन करतो. ओके. सो मोबाईल फोनवरती ज्यावेळेस आपण ही वेबसाईट ओपन करतो, इथे बघा, इथे ड्रॉवर याचं 3 डॉट म्हणतात ना, ह्याला ड्रॉवर म्हणतात, ड्रॉवर. आता याच्यावरती मी क्लिक करतो, आला असा राईट साईडनं आला. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे शिफ्ट होतोय. ओके. शिफ्ट होतोय इथे. तर हे सगळं जातं कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्टमध्ये. याच्या आतला परत मी काय अजून क्लिक केलं तर शिफ्ट होतात गोष्टी. ओके. सो हे जातं कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्टमध्ये. तर त्याच्याशी रिलेटेड सगळी इथे माहिती आहे. ओके. तो पण आपला किती आहे, 0.03 सेकंद आहे. ज्या साईटवरती आपण चेक करतोय ते असला किती पाहिजे, 0.1 सेकंदापेक्षा कमी असला पाहिजे. तर बरोबर आहे, चांगला आहे त्यांचा कम्युलेटिव्ह शिफ्ट. ओके. आता नेक्स्ट आहे टाइम टू फर्स्ट बाय, TTFB. काय आहे, टाइम टू फर्स्ट बाय, TTFB. आता हे काय आहे TTFB आणि किती असावा, तर 800 मिलीसेकंदपेक्षा कमी असावा. ओके. टाइम टू फर्स्ट बाईट. ओके. आता इथं ह्याच्याबद्दल त्याने आधी नोट दिले, हा कसल्याही पद्धतीचा शिफ्ट वगैरे नाही आहे. कम्युलेटिव्ह लेआउट शिफ्ट किंवा CLS, FCP, LCP तसं नाही आहे.
It is a foundational metric for measuring connection setup time and web server responsiveness in the both lab and field. म्हणजे काय, तर हे एक मेट्रिक आहे. टाइम टू फर्स्ट बाय म्हणजे तुमची वेबसाईट जी आहे, ओके, ती वेबसाईट कशी कशी तुम्हाला दिसते तुमच्या ब्राउझरवरती. तर तुमच्याकडे एक डिव्हाइस असतं, सपोज तुमच्याकडे लॅपटॉप आहे. लॅपटॉपवरती काय आहे, लॅपटॉपवरती तुमचं क्रोम ब्राउझर आहे. क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही वेबसाईट टाकली तर डिजिटल एन एम डी किंवा car-देखो.com, ओके, अशी वेबसाईट टाकली. आता इथून पहिली रिक्वेस्ट, काल आपण रिक्वेस्ट शिकलो ना, ती पहिली रिक्वेस्ट, ओके, ती पहिली रिक्वेस्ट जाणार, त्यातून जो पहिला कॉन्टेंट येणार आणि तुमच्या वेबसाईटवरती तो लोड होणार. ओके, पहिली रिक्वेस्ट, पहिलं बाईट जे जाणार आणि ते येऊन लोड होणार, याच्यासाठी किती टाइम लागतो. आता या केसमध्ये तुमचा सर्व्हर पण चांगला पाहिजे आणि तुमचं डिव्हाइस पण चांगला पाहिजे, तर ही गोष्ट प्रॉपर पद्धतीनं कॅल्क्युलेट होऊ शकते. ओके, सर्व्हरचा रिस्पॉन्स टाइम फास्ट पाहिजे, नाहीतर तुमची रिक्वेस्ट इथून फास्ट गेली, तुमच्याकडं लॅपटॉप चांगला आहे, मशीन चांगले आहे, पण सर्व्हरकडून रिस्पॉन्स थोडा लेट आला तर तरीसुद्धा तुमचा TTFB जो आहे तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. ओके, सो दोघांचे 50-50% कॉन्ट्रीब्युशन आहे. तर तो TTFB सुद्धा यांचा 0.3 सेकंद आहे आणि असावा किती, 800 मायक्रोसेकंद, म्हणजे 0.8च्या आत असावा, तर यांचा 0.3 आहे, तर हा चांगला आहे. ओके, सो हे आपले पहिले तर 5 कन्सेप्ट होते, ज्याच्यामध्ये आपण LCP, INP, CLS, FCP आणि TTFB असे शिकलेलो आहोत. जर तुम्हाला हे पॉइंट्स कळाले असतील तर एकदा थम्सअप करा. फक्त तुम्हाला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. LCP काय आहे, CLS काय आहे, INP काय आहे, हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. ओके, सो आता आपण जे रिझल्ट केलेलं आहे त्या साईटचा रिझल्ट काय आलेला तो बघूया. डायग्नोसिस परफॉर्मन्स इश्यू, काहीतरी डायग्नोसिस होण्यामध्ये यांना इश्यू आलेला आहे. आपण हे लीड फॉर्म काढूया, परत एकदा अनालाइजला लावूयात. लेट सी व्हॉट हॅपन. जर ही साईट नाही झाली तर आपण दुसरी साईट चा ट्राय करूयात. ओके, सो जे जे आर्टिकल्स त्यांनी दाखवलेले आहेत ते आर्टिकल्स तुम्ही वाचा. LCPचे, INPचे, CLS, FCP आणि TTFB. जर रिझल्ट तुमचा पुअर आला तर ते एकतर येल्लो करतं किंवा रेड करतं. ओके, आता हे लोड होतंय तोपर्यंत आपण थोड्या खालच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहूयात. लेटेस्ट 28 डे पिरियड. ओके, तर हा काय आहे की आता जो रिझल्ट तुम्हाला दाखवला गेलेला आहे तो काय आत्ताचा साईटचा आहे का, म्हणजे आत्ता तुम्ही चेंज केला आणि तो काय लगेच दाखवलेला आहे का, तर नाही. कलेक्शन पिरियड त्याने तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑगस्ट 13, 2025, सप्टेंबर 9, 2025 याच्यामधला जो पिरियड आहे 28 दिवसाचा, त्याच्यामधला डेटा हा कलेक्ट करून तुम्हाला दाखवला गेलेला आहे. ओके, व्हेरियस मोबाईल डिव्हायसेस, म्हणजे यांनी काय केलं, वेगवेगळ्या मोबाईल डिव्हाइसवरती हा डेटा जो आहे तो चेक केलेला आहे. मेनी सॅम्पल्स, आता UX रिपोर्ट, तर त्यांनी क्रोमचे वेगवेगळे सॅम्पल्स त्यांनी घेतलेले आहेत. ओके, असं त्यांनी सांगते. ओव्हरव्ह्यू ऑफ क्रक्स, CRUS, क्रोम UX, ओके, ज्याला क्रक्स आपण म्हणतो, तर याचे त्यांनी सॅम्पल घेतलेले आहेत. क्रोमच्या कोणत्याही व्हर्जनला तुम्ही चेक करू शकता, सगळे क्रोमचे व्हर्जन जे आहेत ते चेक केलेले आहेत. व्हेरियस नेटवर्क कनेक्शन्स, म्हणजे वेगवेगळ्या कनेक्शनवरती तुमचं ही पेज जे आहे ते ट्राय केलेलं आहे. आणि फुल विजिट ड्युरेशन, म्हणजे पूर्ण पेज लोड होताना आम्ही तिथे पूर्ण पेज लोड झाल्यानंतर आपण हा जो रिझल्ट आहे तो चेक केलेला आहे. सो मोबाईलसाठी 98, 91, 100 अँड 100. डेस्कटॉपसाठी परत आपल्याला करावी लागेल टेस्ट. ठीक आहे, डायग्नोसिस परफॉर्मन्स इश्यूज.
अच्छा, हे परत मोबाईलसाठीच गेलं काय? आपल्याला डेस्कटॉपसाठी करायचं होतं ना? ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं का? काय डाऊट आहे का याच्यामध्ये? एफ-सी-पी, आय-एन-पी, एल-सी-पी, सी-एल-एस आणि टी-टी-एल-पी 5 पॉइंट्स आहेत. ओके? जे इम्पॉर्टंट आहेत. आय डोंट नो. ठीक आहे. डेस्कटॉपवरती ते थोडं टाईम घेतंय. आता त्याच्या खालचा जो सेक्शन आहे ना, तो आपण बघूया. जसं की परफॉर्मन्स आहे. परफॉर्मन्स म्हणजे काय? तर तुमची वेबसाईट आणि सर्व्हर हे कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देत आहेत. म्हणजे वेबसाईटची इमेज प्रॉपर लोड होते का? कंटेंट प्रॉपर लोड होते का? ईच अँड एव्हरी फाईल प्रॉपर लोड होते का? युजरला चांगल्या पद्धतीने ते दिसते का? ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या जातात. नेक्स्ट आहे ॲक्सेसिबिलिटीचा पॉईंट. ॲक्सेसिबिलिटीचा पॉईंट म्हणजे काय? तर आपली वेबसाईट हँडल करणारे जे लोक आहेत ते सगळेच हेल्दी असतील असे नाही. काही हँडिकॅप लोकसुद्धा असू शकतात. कोणाला डोळा नाही, कोणाला कान नाहीत किंवा कानानं ऐकू येत नाही, कोणाला दिसायला थोडंसं अंधुक-अंधुक दिसतंय. तर या सगळ्यांसाठी काही वेबसाईटवरती ॲक्सेसिबिलिटीचे पॉइंट्स इम्प्लिमेंट केलेले असतात. म्हणजे काय? तर जो सपोज एखाद्याला दिसत नाही, त्याला वेबसाईट हँडल करायची, तो कसं करणार? तर वेबसाईटमध्ये एक फीचर असतं. कोणतं फीचर असतं? की साऊंडवरून ते हे करणार, ॲनालाइज करणार. म्हणजे सपोज जर तुम्ही इथे आला, ओके? इथे आला तर ह्याला असा स्क्वेअर येतो, ओके? ॲक्सेसिबिलिटी मोड कसं ऑन करायचं मला एकदा चेक करू द्या. हाऊ टू ओपन ॲक्सेसिबिलिटी मोड ऑन क्रोम पेज. कसा मोड ओपन करतात हा? कंट्रोल शिफ्ट आय. ओके, लेट्स चेक. मी हे क्लोज करतो, पण हे मी लोड करतो. ओके. आता हा जो ॲक्सेसिबिलिटीचा मोड आहे ना, तो असा ओपन करतात. आलं तर नाही बरं, वेगळंच आलं. परत एकदा ट्राय करूयात आपण. और F12. मे बी ह्याला एक्सटेन्शन पण लागत असेल बरं का. क्रोम व्हॉइस F12 न काय होते का बघूयात. नाही, नेटवर्क ओपन होतंय. क्रोमच्या सेटिंग मध्ये ॲक्सेसिबिलिटी वरती जायचंय. हा, आपल्याला हेच हवंय म्हणून. ओपन कंट्रोल ऑल्ट झेड. एकदा ट्राय करून बघूयात. कंट्रोल ऑल्ट झेड. नॉट वर्किंग. वरचं ट्राय करून बघूया. ओपन क्रोम 3 डॉट्स राईट कॉर्नर सेटिंग.
नंतर काय सेटिंग कुठे आहे याच्यामध्ये? सेटिंग वरती आलो आणि इथे ॲक्सेसिबिलिटी, लाईव्ह कॅप्शन, लाईव्ह ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये, हे सगळं मी ऑन करतो. ओके, आणि इथून आता आपण हे सेव्ह होते का, लेट्स चेक. परत एकदा लोड करूया आपण पेज. सी आलं का, कार देखो आलं का, हुंदाय. सी हे जे आहे ना, हे ॲक्सेसिबिलिटीचे मोड्स आहेत. ॲड वरती आलो, ऑफर, सर्व्हिस, रिव्ह्यूज. तरी पण इथून साऊंड अजून तरी काहीच येत नाही. साऊंड सुद्धा येतो याच्यामध्ये, 360 व्ह्यू. ओके, सो हा जो आहे तो ॲक्सेसिबिलिटी मोड आहे. ते सगळं त्या हँडिकॅप लोक जे असतात ना, त्या सगळ्यांना ह्या गोष्टी प्रॉपर समजतात. ओके, काहीतरी बटन असेल इथे. मी पण कधी हा मोड यूज नाही केला, सो बट हा अशा पद्धतीनं काम केलं जातं. ओके, याच्यामध्ये काय ऍक्टिव्ह करायचं आहे का अजून? इंग्लिश टाकू इथे. ठीक आहे, सो मे बी अजून याच्यामध्ये काय ऍक्टिव्ह करायचं असेल. ओके, सो मी आता तात्पुरते सगळं ऑफ करतो. पण अशा पद्धतीचा ॲक्सेसिबिलिटीचा जो मोड आहे ना, तो असतो. ओके, सो नेक्स्ट हा आहे ॲक्सेसिबिलिटी. तर हे सगळे ते हँडिकॅप लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ना, ते सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बेस्ट प्रॅक्टिस. बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे काय, तर जे काय गुगलनं पॉईंट सांगितलेले आहेत किंवा इंटरनेटवरती वेबसाईट कशी असावी, वेबसाईटबद्दल जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे त्यांनी 100% क्लिअर केले आहेत. आणि SEOचे पॉईंट्स ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल प्रॉपर केलेलं आहे. त्याच्यामुळे यांची जी वेब पेज आहे ती प्रॉपर लोड होतं. इवन एवढं सगळं ग्रीन असून पण यांचे काही काही एरर्स आहेत, जसं की डॉक्युमेंट रिक्वेस्ट, लॅटेन्सी, फोर्स रिफ्लो. ओके, तर हे थोडे थोडे तरी पण इश्यूज असतातच. ओके, तुम्ही ग्रीन केलं, ग्रीन अचीव केलं म्हणजे तुमचं काम जे आहे ते प्रॉपर झालेलं आहे. सो इथे जर तुम्ही होवर केलं तर जे आपण पॉईंट्स बघितले होते, कोणते, LCP, FCP, CLS. आता इथं SI काय आहे, हा SI एक इंडेक्स आहे, सर्च इंडेक्स आय थिंक असेल हा, मे बी साईट इंडेक्स, सर्च इंडेक्स. आत्ता आलं ॲक्सेसिबिलिटीचं. 91. Accessibility. 100. Best practices. ओके, 100. रीडिंग मोडला आलं आहे. ओके, ठीक आहे. तर हे FCP, LCP, CLS आणि TBT आणि SIचा एक इथं पॉईंट आहे. ओके, SI म्हणजे काय, स्पीड इंडेक्स आहे. ओके, त्यांनी INP नाही टाकला, SI टाकला. स्पीड इंडेक्स म्हणजे किती वेळात ते पेज लोड झालेलं आहे ते. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहू शकता. ॲक्सेसिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर ते त्या सेक्शनला जाणार, बेस्ट प्रॅक्टिसेसवरती क्लिक केल्यानंतर त्या सेक्शनला जाणार. ओके, डेस्कटॉपला तर काय हे लोड होत नाही. आता झालं डेस्कटॉपला बघा, डेस्कटॉपला ह्यांचे एरर्स आहेत, जसं की परफॉर्मन्स फक्त 62 आला डेस्कटॉपवरती, ॲक्सेसिबिलिटीचं 82 आला आणि SEO 85 आला. सो डेस्कटॉपवरती यांचे खूप सारे इश्यूज आहेत ज्यांना रिझॉल्व केले पाहिजेत. ओके, समजलं. एवढा रिपोर्ट जनरेट करायचा, तुम्हाला कोणताही क्लायंट आला त्याचा एवढा रिपोर्ट जनरेट करायचा, त्याला एक्सप्लेन करायच्या गोष्टी की तुमचं काम झालं, त्याला सांगायचं की अशा अशा एरर्स आहेत. सपोज कंपनीमध्ये असाल तुम्ही तर काय सांगायचं, डेव्हलपरला कनेक्ट करायचं, त्याला सांगायचं की हे असे असे इश्यू आहेत साईटवरती, तर ह्यात तू आम्हाला रिझॉल्व करून दे. ओके, त्याला जी हेल्प लागेल ती करायची. कोडिंगशी रिलेटेड पार्ट जो आहे तो डेव्हलपर स्वतः करेल. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर असेल तर थम्सअप करा.
ओके. सो हे आहे आपलं गुगल लाईट हाऊसचं टूल. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण स्कीमा रायटिंग. जेसॉनची स्कीमा कशी लिहावी याच्यावरती आपण थोडंसं ब्रेनस्टॉर्म करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आहे एक नवीन टूल ज्याचं नाव आहे टेक्निकल एसईओ. तुम्ही हे टूल पाहिले का, कधी ऐकले का? टेक्निकल एसईओ technicalseo.com असं टूल ते आहे. सी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला शेअर करतो इथे. तर अशा पद्धतीने हे टेक्निकल एसईओ ह्याच्यातला जो हा जो एसईओ टूलचा सेक्शन आहे ना तो तुम्हाला ओपन करायचा आहे. आणि तो ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक टूल मिळतं. ओके. आता ही जी एक कंपनी आहे डेन्सू कंपनी काय एकदा बघून घ्या. मोठी कंपनी आहे. ओके. ही ॲक्च्युअली त्याची कंपनी आहे. ह्या कंपनीनं तो प्लॅटफॉर्म जो आहे टेक्निकल एसईओवाला तो त्यांनी बनवलेला आहे. डेन्सू कंपनी. आय थिंक ही फ्रान्सची कंपनी आहे. आय थिंक डेन्सू कंपनी, नवी मुंबई, जपानची कंपनी. हेडक्वार्टर त्यांचं जपानला आहे. ओके. हे बघा डेन्सू नेटवर्क, डेन्सू पुणे ऑफिस. मी 6 वर्षापूर्वी या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू ट्राय केला होता. यांची एक सब कंपनी होती मर्कले सौकार्टे म्हणून. ओके. सो 6 वर्षापूर्वी मी यांना ट्राय केला होता कंपनीमध्ये इन होण्याचा. बट आय थिंक 3ऱ्या-4थ्या राऊंडमधून मी जो आहे तो बाहेर पडलो होतो. ओके. पण परत मी काय यांचे इंटरव्ह्यू दिले नाहीत. ही पुण्याची कंपनी आहे. चांगली कंपनी एसईओमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करते. त्यांचं हे टूल आहे. ओके. एसईओ टूल. आता याच्यामध्ये तुम्हाला स्कीमा जनरेटर जे आहे त्या टूलचा तुम्हाला वापर करायचा आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही आता सगळ्यात आधी स्कीमा म्हणजे काय ते समजून घ्या. स्कीमा सगळ्यांना माहिती आहे का? नाही सर. ओके. आता स्कीमा काय असतं बघा. स्कीमा आपलं टेक्निकल एसईओ झालंय ना, त्याच्या स्कीमा सांगितलं असेल ना, नाही सांगितलं का? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. स्कीमा काय ते समजून घ्या. जेव्हा आपण गुगलवरती येतो, गुगलवरती आल्यानंतर आपण काय करतो, तर गुगलवरती सर्च करतो. जसं की मी आता सर्च केलं डेन्सू कंपनी. ओके. तर आता मी तर काय सर्च करणार, जसं की आता आपण कारच्या वेबसाईटवरती होतो, कारचं घेऊया. ओके. न्यू कार लॉन्च, न्यू कार 2025 मी असं टाकलं सपोज. ओके. आणि त्याचं जे ऑल आहे, ऑलचं जे सेक्शन आहे तिथं मी आलो. ओके. न्यू कारला तर नाही येणार. आपण काय टाकूयात, कारचं नाव टाकूयात महिंद्रा कार असं नाव टाकूयात. तरी पण नाही आल्या गोष्टी. ठीक आहे, असू द्या. त्याच्यात सांगतो तुम्हाला. आता एक तुम्ही कीवर्ड टाकला. ओके. कीवर्ड टाकल्यानंतर काय होतं, इथं वरती तुम्हाला ॲड दिसतात, स्पॉन्सर्ड ॲड. ओके. स्पॉन्सर्ड ॲड दिसतात, पण त्याच्या खाली तुम्हाला ऑर्गॅनिक रिझल्ट दिसतात. आता ऑर्गॅनिक रिझल्टमध्ये जो इम्पॉर्टंटवाला पार्ट आहे तो कोणता आहे, जो मेन पार्ट आहे तो, जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक रिझल्ट्स बघता त्याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे, तर ही फॅव आयकॉन त्याच्यामध्ये येतो, नाव, URL, टायटल आणि डिस्क्रिप्शन. हे तुमचे फिक्स्ड पार्ट आहेत जे तुम्ही वेबसाईट तुमची रँक झाली तर हे तुमचे दिसतातच. बट या ज्या खालच्या लिंक आहेत ना, या खालच्या लिंक दिसायचं काही कारण नाही आहे. हे गुगल दाखवत नाही स्वतःहून. याला काय म्हणतो आपण माहिती आहे, साईट लिंक म्हणतो. साईट लिंक म्हणजे ह्या वेबसाईटवरच्या काही इम्पॉर्टंट लिंक्स ज्या आहेत त्या. आता साईट लिंक कशा आल्या तिथे, ओके, तर ते आपण
ते जर आणायचं असेल तर त्यासाठी आपण वापरतो स्कीमा. आपण एक स्कीमा लिहितो, ती स्कीमा टाकली की अशा साईट लिंक येतात. अजून काय काय येतं स्कीमानं, जसं की आता इथे बघा, इथे एकच इमेज आली, बट इथे किती आल्या, इथे 3 इमेज आल्या, बरोबर. तर हा पार्ट जो आहे तो स्कीमानं आणलेला आहे. ओके. अजून जरा आपण बघूया मोबाईल फोनमध्ये, तुम्हाला कळेल. मोबाईल फोन अंडर 20K, याच्यामध्ये तुम्हाला अजून गोष्टी. आता इथे बघा, हे जे पॉप्युलर प्रोडक्ट्स आहेत, हे पॉप्युलर प्रोडक्ट जे आलेले आहेत हे तुमचे स्कीमानं आलेले आहेत. ओके. आता इथे जे हे ड्रॉप डाऊन आलेले आहेत 7,000 ते 10,000, 10,000 पेक्षा, हे सगळं एक्स्ट्राचं जे काही तुम्हाला दिसतंय, आता ह्या व्हिडिओ जे आहेत, ह्या व्हिडिओ सुद्धा स्कीमानं आणलेले आहेत. मेन रिझल्ट फक्त फॅव आयकॉन, टायटल, नाव, डिस्क्रिप्शन एवढंच आहे. इथे रेटिंग एक्स्ट्राचं आलं, तर हे सगळं स्कीमानं आलेलं आहे. ओके. तर गुगलवरती तुमचा रिझल्ट, एक्स्ट्राचा रिझल्ट काय दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण स्कीमाचा यूज करतो. आता स्कीमा कशामध्ये लिहिली जाते, तर 3 पद्धतीनं स्कीमा लिहिली जाते. कशी HTML, JSON आणि मायक्रोडेटा. तर सगळ्यात त्यातली लाईट वेट कोणती आहे, JSON. तर ती JSONचा आपण स्कीमा बघणार आहे. सपोज आता आपल्या वेबसाईटवरती FAQs आहेत. ओके, इथे FAQs आहेत, तर आपण FAQची स्कीमा कशी असते ती कशी करते ती बघा. आता हे क्वेश्चन आहे, कॉपी करा आणि FAQची स्कीमा इथं सिलेक्ट करा. क्वेश्चनमध्ये क्वेश्चन टाका, ॲन्सरच्या जागी ॲन्सर टाका. पुढचा क्वेश्चन घ्या, क्वेश्चन उचला, कॉपी करा, क्वेश्चनच्या जागी क्वेश्चन टाका, ॲन्सरच्या जागी ॲन्सर टाका. कॉपी करा, पेस्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, अशी तुम्हाला प्रोसेस करायची आहे. मी तुम्हाला तिसरा एक दाखवतो करून. क्वेश्चनच्या जागी क्वेश्चन, त्याचा ॲन्सर आणि ते इथं पेस्ट. ओके. आता तुम्ही इथं स्कीमा टाकल्या, असे तुम्हाला 10 टाकायचेत. राईट साईडला चेक करा. राईट साईडला काय आलं, राईट साईडला आलं त्याचा कोड. हा जो कोड आहे हा JSON फॉर्मॅटमध्ये बनलेला आहे. JSON फॉर्मॅट जो आहे तो इथे बघा, LD प्लस JSON. ओके. आणि हा लिहिला जातो स्क्रिप्ट या टॅगमध्ये लिहिला जातो. ओके. हा ऑटोमॅटिकली क्रिएट होतोय. आणि इथे काय आलंय, कॉन्टेक्स्ट. काय कॉन्टेक्स्ट आहे, स्कीमा आहे. टाईप काय आहे, FAQचा टाईप आहे. एंटिटी काय आहे, क्वेश्चन. ह्या सगळ्या एंटिटीज आहेत. टाईप, नेम, ॲक्सेप्टेड ॲन्सर, टाईप, टेक्स्ट, हे सगळ्या एंटिटीज आहेत त्याच्या. ओके, मेन एंटिटी. टाईप काय, क्वेश्चन. नेम काय आहे त्या क्वेश्चनचं, हे. अरे बापरे, इकडं कुठे गेला. ॲक्सेप्टेड ॲन्सर कोणता आहे, टाईप कोणता आहे त्याचा ॲन्सर, टेक्स्ट काय आहे तर हे. ओके. अशा पद्धतीनं आपले सगळे स्कीमा, असा कोड आपला तो आहे तो जनरेट झालेला आहे. आता हा कोड घ्यायचा आणि हा कोड आपल्या वेब पेजवरती टाकायचा. म्हणजे इथे तुम्ही कोडिंगमधनं तो टाकायचा. थोडक्यात काय, डेव्हलपरला द्यायचा, डेव्हलपर ह्या पेजवरती तो कोड ॲड करेल. कोड ॲड केल्यानंतर तुमचे जे हे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स तुमचे गुगलमध्ये जेव्हा आपण सर्च करतो त्याच्या त्या ॲन्सर्समध्ये दिसतील. जसं की आता मी तर एक क्वेश्चन टाकतो, व्हॉट इज HP इन कार. आता मी एक असा क्वेश्चन टाकला, व्हॉट इज HP इन कार. तर त्यानं त्याचं तर ॲन्सर दिलं, HP म्हणजे हॉर्स पॉवर. बट इथे बघा, पीपल ऑल्सो आस्क व्हॉट इज गुड HP इन कार, व्हॉट डज 1 HP मीन, व्हॉट इज 1 हॉर्स पॉवर इन अ कार, कारमध्ये चांगला HP म्हणजे काय. हे सगळे क्वेश्चन्स कुठून आले, वेबसाईटवरून आले. कसे आले, तर अशा पद्धतीचा तुम्ही स्कीमा जो आहे तो त्या साईटवरती टाकल्यामुळे तिथून गुगलनं तो रिझल्ट घेतला आणि दाखवला. क्लिअर आहे सगळ्यांना, समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. समजलं. याचा तुम्ही ट्राय करा, साईटचं बनवा. FAQ मल्टिपल टाईपच्या स्कीमा राहतात. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण तो अजून स्कीमावरती थोडंसं ब्रेनस्टॉर्म करूया आणि पुढचा पार्ट घेऊया. ओके. कोणाचा काय डाऊट वगैरे आहे का.